हे गाईज वेलकम टू आपल्या आणखीन एक नव्या ब्लॉगमध्ये गाईज अशा आहे गाईज तुमचं चांगले असणार गाईज गाडी 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 गाईज म्हणतं गाडीने मारला होता ब्रेक आपला गाईज त्याच्यामुळे आपला जरासा टाईप झाला होता. 1 मिनिट थांबा गाईज आपलं ते गाडी जास्त क्रेस चालू राहिली त्याच्यामुळं टाइम लागू राहिला आपल्याला. कळलं तुम्हाला बघा असा आवाज करू राहिला मी वाटला काहीतरी हो लाईनर बिनर का प्रॉब्लेम आला वाटतं म्हणजे कुचूक कुचूक आवाज करू राहिली. आणि मी गंध कसं लावला कमेंटमध्ये नक्की सांगा गाईज. आणि आपच पोरग मी जर चालू जर नाश्ता पाणी करू राहिलो रविवार काल रात्री नुसतं खिचडी होती ती बी खाऊ वाटना भी गेली. वो सॅटरडे खिचडी दे रे काका वो उसली आज गए वो अब मेस बंद करने पडते देखो. बघितले काय आता काय करावं मग रोज आठवड्यातून एक दिवस खिचडी नाही एक दिवस बंद असं परवडते का. बाहेर खायचं म्हणलं तर 200 रुपये घालावं लागला. गाईच आज पेपर आहे पोरांचा मी दाखवतो तुमको आपले मी तुम्हाला दाखवलं बघा कालच्या व्हिडिओ मध्ये आपल्या पोलीस फिलिस होते ते आपल्या इनका पेपर आहे म्हणजे पोलीस भरती SRPF का पेपर आहे सीआरपीएफचा आहे. SRPF चा आहे नाही कोणता तर हाय सीआरपीएफचा तर पेपर हा पेपर तुम्हाला गाईस एक मी गोष्ट सांगतो आता नाही थोड्या वेळाने सांगतो ऊन लागलाय चल. तर गाईस चला नाश्ता सेंटरला जातो. नीटच्या पेपर ती मास्टर माइंड कोण आहे का कोण आहे माहितीये का तुम्हाला सांगतो गाईस इथं आपल्याला काही घेणं नाही तशी आपण आपल्या ब्लॉगवर काहीच नको बोलू रे भाई आमच्या ब्लॉगवर. चला गाईस मग खरं सांगतो गाईस तुम्हाला सांगतो केमिस्ट्रीचा पेपर फोडणाऱ्या मास्टर खरं शिवाय गाईस नंतर भेटू गाईस. नाश्ता करायला गोड आलोय बघू शकता आपण त्या बऱ्याच दिवसानंतर इथं नाश्ता करायला. चला काही नाश्ता बिस्टा टेस्ट करतो मग तुम्हाला भेटतो काही. चला नाश्ता करायला. तर काहीच मी नाश्त्याला काय घेतलंय तुम्ही बघू शकता डायरेक्ट कचोरी बिचोरी घेतली मस्त रस्सा घेतला हिरवा रस्सा तुम्ही पण पाहू शकता किती टेम्पटेटिंग दिसते. वाव व्हेरी व्हेरी ब्युटिफुल लुकिंग. याने घेतलं कचोरी आप्पाच्या पोरांना घातलेली कचोरी खोराळा बिचारा एकट्या खाय बाई खाय भूक लागलेली होती खोराळा कचोरी. त्याच्यानंतर आम्ही कुठं आलेले गाईस बायपासला खोराळी येऊन. कसं आहे गाईज घरी येऊन पोहोचले तुम्ही बघू शकता डायरेक्ट तिथेला घेऊन आलोय. लिहून पडलेले उन्हातले डोका बिकत आपलं बघू शकता डायरेक्ट फायनल गोकुल दममध्ये माझं आगमन चालेल. चला काहीच मध्ये भेटायला जाऊ मग भेटू तुम्हाला काहीच निसर्गरम्य वातावरण आमच्या बांगसी माताचं परिसरातलं बघू शकता का तुम्ही. अरे बाबू नुसतं सुंदर निसर्गरम्य वातावरण वरती दिसू राहिलं की दिसते का तुम्हाला. हे आहे आपल्या बांगसी माताचं मंदिर. फायनल आपल्याला इथं जायचं आहे तर इथं जाण्यासाठी हा शिर्डी दिसते का हा शिर्डीने मार्ग आहे इकडं जाण्यासाठी. ठीक आहे जाऊ आपण तिकडं पहिले बघून घ्या तुम्ही कसं दिसते कसं मोबाईल. इकडून एंट्रन्स आणि इकडून जाते आपण पुढं बांगसी माताच्या दर्शनला. इकडं जे दिसतं का हे समोर तुम्हाला इथं बाबाजी राहते परमानंदगिरी महाराज ते आमचे बाबाजी राहते बरं का गाईस. इथं सरळ बाबाजी राहतात आमची. तर गाईस तुम्ही पण बाबाजींचं दर्शन घ्या. मी पण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला बाबाजींचे लाईव्ह प्रसारण देतो गाईस. तर फायनली पशुपतीनाथ मंदिरात पोहोचलोय बघू शकतो तुम्ही. इथं पशुपतीनाथ मंदिर आहे आपल्याला तर मग जायचं इथून. चलो गाईस अंदर. आज रात्री झालेली तर आपण वरती नाही जाणार. आपण आज इथूनच तुम्हाला आपली बांगसी मातेचे लाईव्ह प्रसारण देणार आहे. चला गाईस लवकर दर्शन करून घ्या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून. आता मी चाललोय इकडं मंदिरात. चला आपण जाऊ त्या मंदिरामध्ये. चला गाईस. दर्शन घ्या गाईस. नंदी भगवान केवढे मोठे बघा. माझा हात बघा आणि ते नंदी भगवान बघ केवढे. अरे बाप माझं एवढंसं खात आणि त्यांचे पाय बघा. चला नंदी भगवानचे दर्शन घ्या तुम्ही आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून लवकर गाईस. ओम नमः शिवाय गाईस. दर्शन घ्या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून लवकर. इथं बघू शकता तुम्ही इथं सगळे हवन होतात. तिथं हवन कुंड बनवलेले 1 2 3 4 5 6 7 8 9 10 असे बरेच बनवलेले. इथं जे एक मेन हवन कुंड आहे बघू शकता. आणि हे आमचं पशुपतीनाथ महाराजांचं मंदिर. चला शिवभगवानचं आम्ही दर्शन वगैरे घेतलेले आहे. आता इकडून बांगशीवर जाण्याचा मार्ग आहे इकडचा ते दिलेले गडावर जाण्याचा मार्ग तरी पण इकडं जाणार आहे. चला गाईस हा ही बांगसी माताची आपली पहिली पायरी आहे. तर इथं कणी करतं वरती नाही जात नाही तिथं पूजा वगैरे करतं. ही पायरीवर ही पायरीची का पहिली पायरी. मग इथून चालू होतं प्रवास बांगसी माताचा. खूप मोठे पायरी आहे. तर इथून डायरेक्ट वरती जायचं आणि मग दर्शन घ्यायचं बांगसी माताचं. तर तुम्ही पण आले तर पहिली इथं दर्शन घ्यायचं. ही पहिली पायरी आपली दिसतं का हे मार्ग दाखवतो इथं. इथून दर्शन घ्यायचं मग वरती जायचं.
बांगशी माताचे दर्शन वगैरे केले म्हणजे इथूनच खालून दर्शन केले कारण की खूप रात्र झालेली आहे तर आपले मावशीन ते आलं होता पप्पाचा मावशी ते मग त्यांना आपण दर्शन वगैरे करू घातले आज चाललो म्हणजे रात्री आलेलं म्हणजे त्यांना जाता येणार नाही एवढं वरती म्हणून त्यांना खाली दर्शन करू घातले आज राईस दर्शन वगैरे घ्या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही आणि कधी बी इकडे आले की या भागात तर दर्शन नक्की घ्यायला या ज्ञान मंदिर वगैरे कधी बांधलेलं आहे बांसे माताचं तरीही इथं सगळं लिहिलेलं आहे तर काही वाचून घ्या तुम्ही आणि मग तुम्हाला सगळी कळून जाईल इथं आले तर हिस्ट्री नक्की वाचा बरं का guys. ही हिस्ट्री बघू शकता तुम्ही हिस्ट्री नक्की वाचा इथं आले तर कधीच कशाचं का बांधकाम कधी चालू झालेलं आहे हे तर सगळं लिहिलेलं आहे तर पुन्हा एकदा जवळून दाखवतो तुम्हाला वाचून घ्या वाचा पॉज करून वाचा वाचा पण वाचा नक्की वाचा वाचणं झालं का मग दर्शनाला जावा बांसी माता की जय गाइस ये मंदिर किसके लिए है मैं तुमको ना बाद में बताऊंगा अभी नहीं बता सकता मतलब करीब करीब मैं 5-6 साल के बाद में बताऊंगा ये मंदिर का भी राज अभी नहीं खोल सकते क्योंकि इसके अंदर एक हिस्ट्री है वो हिस्ट्री जब बनेगी ना तब वो मैं बताऊंगा आपको इसके अंदर ना एक हिस्ट्री बनने वाली है इस मंदिर के अंदर तभी मैं तुमको सांगूंगा क्या है वो हिस्ट्री समझ के क्या किधर मत की इधर का लोकेशन दाखव का हे जे दिसतं का हे बाबाजीचं मंदिर त्याच्यानंतर हे इथं आहे आणि इकडे आहे पशुपतीनाथाचं मंदिर इकडं तर हे वाले नक्की लक्षात ठेवा आणि आमचे बाबाजी तिथं बसतात तिथं तर तुम्ही दर्शन घ्या इथूनच बाबाजींचे दर्शन घ्या लवकरात लवकर गाईस तुम्ही बघू शकता हे आपले बाबाजी आहे थांबा एक मिनिट दाखवत दिसले गाईस हे आपले परमानंदगिरी महाराज तर यांचे दर्शन घ्यावा चलो गाईस दर्शन बिर्शन नक्की घ्या तुम्ही आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून चलो गाईस आता तुम्ही घेतले परमानंदगिरी महाराजचं दर्शन आपले बाबाजी इथं बसतात काहीच इथं मध्ये बसतात म्हणजे बाबाजीची ही कुटी आहे इथं ते राहतात आणि आज तुम्हाला खालचा कोण दाखवलं माहिती आहे कारण की एक दुसऱ्या ब्लॉग मी अंदर की आपण का पूर्ण वांगसी गडाचं शूट करणार आहे म्हणजे इधर का होगा आपला पुन्हा तो पुऱ्या ब्लॉगमध्ये येऊन गेला मग काही टेन्शन टाक नाही तुम्ही आता दर्शन घेऊन टाका बाबाजीचं दर्शन नक्की घ्यावा कळलं चला आता आपण कुछ करेंगे घर को पर गाईस कसं आहे वातावरण इथं आमचे बाबाजी राहतात तर गाईस बाबाजीचे दर्शन घ्या तुम्ही मग आलो फायनली आपण साईबाबाच्या दर्शनाला चला काही दर्शन घेऊ साईबाबाचं चला शिर्डीवाली साईबाबा की जय फायनली आता आपण कुच करू आपल्या घराकडे चला फायनली बांगसी माता बघू शकता इथून डायरेक्ट किती सस्ते मस्त चला बांगसी माता की जय जय भो बांगसी माता की जय परमानंदगिरी महाराज की जय चला घरी